पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया. तुमच्या सर्वांचा आम्हाला आश्रममध्ये स्वागत. तुमच्यामध्ये कोणाच्या तरी एका डोळ्याला काहीतरी उष्णता सारखा असेल किंवा एका डोळ्याला काहीतरी त्रास होता, ते त्रास प्रभूने आता दूर केलेला आहे. डोळ्याला पडदा आलेला असेल किंवा एका डोळ्याला काहीतरी असलेले त्रास कोणाचा तरी प्रभूने दूर केलेला आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड. भावाला काहीतरी वेगळं वाटते, एका डोळ्याला काय वाटते, काय वाटते, पहिल्यापेक्षा चांगला दिसायला लागला. आपण हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. पवित्र ग्रंथ आपल्याला शिकवत आहे की वेळोवेळी देवाच्या वचनाची घोषणा चालू आहे. तिथे देव उपस्थित आहे म्हणून चिन्ह चमत्काराद्वारे प्रभू त्या गोष्टीची स्थापना करतात. प्रेज द लॉर्ड हालेलुया. धन्यवाद येशू. येशू तुमच्यामध्ये आहे, येशू तुमच्या बरोबर आहे. त्या गोष्टीचा येशूने या गोष्टीद्वारे तुम्हाला एक खात्री करून दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. प्रेज द लॉर्ड हालेलुया. आपण इथे देवाला ओळखण्यासाठी, देवाला जाणण्यासाठी, देवाचा अनुभव घेण्यासाठी आपण इकडे आलो आहोत. प्रेज द लॉर्ड. हे प्रभूने आपल्याला दिलेले पहिले आज्ञांपैकी एक आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती जीवनाचा उद्देश काय आहे? देवाची इच्छा आहे आपण देवाला जाणून, देवाला ओळखून त्यांच्यावर प्रेम करणे, बाकी काही नाही. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तुम्ही त्यांना ओळखत नाही, तुम्ही त्यांच्यावर प्रेम करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. ओळखलं तर तुम्ही त्यांच्यावर प्रेम करणार. हालेलुया. धन्यवाद येशू. तुम्ही तुमच्या मुलांना कसं सांभाळताय? हालेलुया. तुम्ही तुमच्या मुलांना घरी खाण्यापिण्या वगैरे वेळोवेळी व्यवस्थित देताय की नाही? हालेलुया. त्याबरोबर तुम्ही कधी कधी काही लोक मुलांना समजावून देतात, बाळा तो मुलगा खोटे बोलणारा आहे, तो मुलगा बरोबर नाही. तू मित्र मैत्री जोडायच्या वेळी त्याच्या मैत्रीमध्ये नको जाऊ, त्याच्याबद्दल जरा सावध राहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असे का आपण बोलतो? तुम्ही ज्याच्या मैत्रीमध्ये आहे त्याचा सारखा स्वभाव तुम्ही धारण करणार. प्रेज द लॉर्ड. चांगल्या लोकांच्या बरोबर मिसळलं तर तुम्ही चांगला होऊन राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. तुमचा मित्र मैत्रीण जर चुकीचा असेल तर काही दिवसांमध्ये तुम्ही बिघडून जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देव परमेश्वर आपल्याला अनेक गोष्टी असे पण समजावून दिलेला आहे, शत्रूच्या हातामध्ये तुम्ही सापडायचं नाही. येशूने शत्रूविषयी आपल्याला बोललेल्या महत्वाचे वचन सर्वांना पाठ आहे. ते योहान 10:10 मध्ये आहे.
काय यायचे? चोर येतो तो ते केवळ चोरी करायला. प्रेज द लॉर्ड. एकदा चोरी झाली तर तुम्ही दुर्बळ झाला. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मांजर उंदराला पकडताना पहिले जाऊन 2 मार देणार. हालेलुया. अगदी सुरुवातीलाच त्याला एकदम सांभाळणार नाही. हालेलुया. त्याला त्याचा ताकद त्याच्याकडून कमजोर करून टाकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले काम तेवढे शैतान करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यानंतर थोडी वेळ खेळणार. हालेलुया. त्यानंतर येशूने सांगितलं पुढची गोष्ट आहे मरण. हालेलुया. मरण नंतर येशूने सांगितलं नाश पण करणार. तसे पण तुला सोडणार नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. पवित्र ग्रंथ आपल्याला सुरक्षिततामध्ये राहण्यासाठी असलेले भरपूर मार्ग दाखवलेला आहे. हालेलुया. तुम्ही बेन सिराकचा बोध वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बेन सिराकचा बोध वचन 28वा अध्याय. परमेश्वर आपल्याला सांभाळून जीवन जगण्यासाठी देणारा काही मार्गदर्शन असलेले पुस्तक आहे. हालेलुया. हालेलुया. त्यातील पहिले भाग 1 ते 7 पर्यंत असलेले भाग आपल्याला शिकवत आहे की तुला जर तुझा आत्मा वाचवायचा असेल तर मनामध्ये राग धरून बसायचं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगामध्ये कोणाबद्दल तरी तू जर राग धरून बसलं तर तुझा आत्मा हळूहळू नष्ट होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. या वचन आपल्याला शिकवत आहे तुझ्या सारखा असलेल्या त्या माणसानं तू क्षमा कर. येशूने सांभाळलेला आहे म्हणून तू आज कुठेतरी उभा आहे. नाही तर तू कुठेतरी उभी आहेस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणून पहिल्या भागामध्ये ते तुम्ही घरी नंतर वेळ आहे अभ्यासामध्ये पण मध्ये वेळ आहे तेव्हा असं वचनाकडे उत्तरायला शिकायचे. प्रेज द लॉर्ड. थोडी वेळ शांत बसायचे वचन वाचायचे. त्यानंतर 8व्या वचनापासून 12व्या वचनापर्यंत असलेल्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही शैतानाच्या हातामध्ये जर सापडायला नको असेल तर एक महत्त्वाचं काम करायचं. ते म्हणजे हालेलुया. भांडखोर लोकांच्या मध्ये बसायचं नाही. भांडण लावायचं नाही. तुमच्या कानामध्ये काहीतरी आले लगेच ते दुसऱ्याच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम करायची गरज नाही. तुमच्या कानामध्ये आलेल्या गोष्टी तुम्ही आणखी एकाला बोललं तर एखाद्या वेळी तुम्ही ज्याला बोललेला आहे तो किंवा ती जाऊन एक भांडण काढणार. प्रेज द लॉर्ड. माझ्या कानामध्ये आलेली गोष्ट देवाच्या वचन आपल्याला सांगत आहे जेव्हा तू मरत आहे त्या खड्ड्यात जाऊ दे तोपर्यंत तुझ्या डोक्यात बसू दे. आणखी एकाला बोलायची गरज नाही. हालेलुया. हे पुढच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. या चुगली करण्याच्या संबंधामध्ये तुम्ही स्वतःला सांभाळा या गोष्टीचं स्पष्टीकरण 13व्या वचनापासूनच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. आता आपण 17व्या वचनापासूनचे वचन थोडा वाचूया आणि ते वचन समजायला आपण प्रयत्न करू. बेन सिराकचा बोध वचन 28व्या अध्यायातील
17व्या वचनापासूनचे वचन. हालेलुया. नाकाच्या फटक्याने वळ उठतात, पण जिभेच्या फटक्याने हाडे मोडतात. अनेक जण तलवारीस बली पडले आहेत, पण जिभेमुळे त्याहून अधिक काही घडले आहे. ते आपल्या एक हात ठेवूनच कॉलसीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये 3रा अध्यायातील 17व्या वचनाकडे आपण कान देऊ. आणि बोलणे किंवा करणे हे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची स्तुती करा. हालेलुया. धन्यवाद येशू. तुमचा शब्द, तुम्ही जे काही बोलत आहे, हालेलुया, किंवा तुम्ही ते कृती करताय त्याद्वारे देवाचा गौरव होऊ दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा कृती बघून अनेक लोक देवाचा गौरव करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुमचा शब्द बघून अनेक लोक गौरव करायला पाहिजे. प्रभू तुम्हा बरोबर असो. कोणाचा तरी डोक्याचा या कपाळाचा असे पट्टी खूप त्रासातून जात होते. एखाद्या वेळी ताप आल्यासारखं वाटत असेल, नाहीतर दुखत असेल, नाहीतर खूप टेन्शन मधून जात असेल. हालेलुया. अनेकांच्या कपाळाच्या भागातील त्रास आता पूर्णपणे क्लिअर झालेला आहे. काही वाटते क्लिअर झालं. हालेलुया. बरं वाटते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेकांच्या जीवाना येशूने आता आशीर्वाद दिलेला आहे. खास करून जिभेच्या संबंधातील त्रासातून जाणारा कोण असेल तर एक जिभेचा एक अर्धा भागाचा आतल्या भागामध्ये जिभेला जे काही त्रास वगैरे आहे किंवा काही आजार वगैरे असेल तर ते आता देवानी बरे केले आहे. अर्धा नाकपुडा बंद आहे किंवा श्वास घेणे कधी कधी तुम्हाला कठीण जात आहे, तसा स्थितीतील अनेक लोक आता बरे झालेले आहे. काही लोकांच्या हृदयामध्ये जे दुःख होते ते दुःख येशूने आता पूर्णपणे काढून टाकून आनंदाचा अभिषेक अनेकांना प्रभूने दिले. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो.